अगदी मनापासून स्वागत करते आहे। आज आहे बुधवार आणि आता जस्ट मी ऑफिसवरून आलेली आहे। येताना खूप साऱ्या भाज्या घेऊन आली आहे, पाव घेऊन आली आहे, कारण आमच्या बोक्याने काल फरमाईश केली होती की मम्मा मला वडापाव खायचा आहे। त्याच्यामुळे काल कढी भात बनवला होता, त्याच्यामुळे त्याचे प्रचंड हट्टपणा चालू होता की नाही मला वडापाव खायचा आहे, वडापाव खायचा आहे। पण मग विचार केला की आता नाही पॉसिबल आहे, मी उद्या किंवा परवा वडापाव बनवते। आणि तेव्हा तो माझ्या शब्दाखातीर बोलला की हां म्हणून चालेल मम्मा। एवढा समजदार झाला आहे, एवढा सॉर्टेड झाला माझा आयश। मग त्याच्यासाठी मी आज वडापाव बनवणार आणि खूप टाईम झाला मी वडापाव वगैरे बनवला नव्हता। म्हटली चला आज होऊन जाऊ दे, पण त्याच्यासाठी वडापाव बनवते, आमच्यासाठी मस्त अशी हेल्दी पावभाजी बनवणार आहे। आणि हां ओके, आमचं सगळं काही असलं ना की असंच होतं। मी जेव्हा व्हिडिओ बनवते तर आम्हाला हे होतं, आम्हाला ते होतं, ठीक आहे जा बाबू। तर आमच्यासाठी छान मस्त अशी पावभाजी बनवणार आहे। त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या म्हणजे ज्या टाकल्या जातात त्या भाज्या आहेत। पहिल्यांदा मी करते असं, कारण मी दाखवेन ते तुमच्यासोबत, मी शेअर करेन। आणि आता मी खूप खुश आहे, याचं कारण देखील आहे की मी अल्टरनेट डेज व्हिडिओ टाकले तरी माझ्या व्हिडिओला चांगले असे व्ह्यूज पडत आहेत, पहिल्यापेक्षा बेटर माझे म्हणजे व्ह्यूज पडत आहेत। त्याच्यामुळे ठीक आहे, प्रयत्न करते अल्टरनेट तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा। खूप साऱ्या गोष्टी म्हणजे खूप सारे असे व्हिडिओ असे आहेत की हा कंटेंटवरती करूया ते वगैरे आहे। पण आता मुलांच्या बोर्डाच्या वगैरे एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे मग आयशची स्कूल पण ऑफलाईन ऑनलाईन हे सगळं चालू आहे। त्याच्यामुळे कधी त्याची स्कूल असते कधी नसते, त्यानुसार मग मला त्याला तयारी करून मला स्वतःला डे केअरला सोडवावं लागतं, तिकडनं पुन्हा ऑफिसला जावं लागतं, असं काही माझं झालेलं आहे। पण त्यात मी मॅनेज करत तुमच्यासोबत मी माझे व्हिडिओज वगैरे शेअर करते। इवन माझे शॉर्ट्स व्हिडिओ आता येत नाहीत, कारण पूर्ण हा बेटा थांब मम्मा 2 मिनिटात पूर्ण संध्याकाळचा वेळ मी आयशला देण्याचं ठरवलेलं आहे। त्यातूनच मी माझे 10-12 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आज मी जी पावभाजी बनवणार आहे, माझ्या म्हणजे लाईफमध्ये मी पहिल्यांदा अशी पावभाजी बनवते। आणि ते का ते मी तुम्हाला पुढे सांगते कसं। तर स्टेशनमधून सुटले होते आणि तेव्हा विचार केला होता की आज ना म्हणजे असं काही मनामध्ये ठरवलं नव्हतं की स्वयंपाक हा करावा, म्हणजे पावभाजी करावी किंवा आयांसाठी वडापाव वगैरे किंवा असं डोक्यात वगैरे नव्हतं। मी चालत येत होती आणि माझ्या मैत्रिणीशी मी बोलत होती, तर तेव्हा मला असं सुचलं की अरे मी तिच्याशी फोनवर एवढा वेळ बोलते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला उशीर होईल घरी जाऊन, नंतर सगळं करायचं म्हटली की डोक्यात तेव्हाच माझ्या क्लिक झालं की आयांश मला काल बोलत होता की मम्मा मला वडापाव खायचं आहे। मग तेव्हा माझ्या ध्यानात आलं की चला हिच्याशी बोलता बोलता आपण जाऊया आणि तिकडनं बेकरीमधून पाव घेऊया आणि वडापाव बनवायचं आहे की पावभाजी बनवायचं हे नंतर ठरूया, असं माझं त्यावेळेला झालं। तर तिच्याशी बराच वेळ मी बोलत होती, कारण आमचं मैत्रिणींचं गेट टुगेदर करायचं होतं, तर त्या रिलेटेड डिस्कशन चालू होतं। आणि त्याच्यानंतर मग मी गेली आयांशला डेकेअरमधून पिकअप केलं आणि मग भाजी म्हटली काय करूया वगैरे। तर मी आयांशला म्हटली, आणि आयांशनी कसं पाव बघितलं तेव्हा म्हणतो अरे वा मम्मा वडापाव, असं त्याचं एकदम क्लिक झालं। नंतर माझ्या लक्षात आलं की नाही आता ह्या महिन्याचं डीमार्टचं सामान माझं अजून मी भरलेलं नाही आहे, एक तेलाची पिशवी आहे। जर मला आता मधून जर वेळ मिळाला तर मला डीमार्टला वगैरे जायला मिळेल, नाही तर मग ते संडेशिवाय नाही। आणि उगाचच ते वडापाव बनवून मी फ्राईड ऑइल म्हणजे तळण्यासाठी जर मी तेलाचा जास्त वापर केला तर मग माझ्याकडे तेल वगैरे कमी शॉर्ट वगैरे पडू शकतं, कारण डीमार्टला मला पहिल्याच आठवड्यात जायला मिळेल असं नाही आहे। आणि डीमार्टला गेल्यावरती सेकंड फोर्थ सॅटर्डे किंवा काय पनवेलला गेली तर मग अजून मला रिक्षाचा खर्च वगैरे होईल, म्हणून मी माझी वेळ वगैरे बघूनच डीमार्टला जाते। मग त्यापर्यंत मला तेलाच्या पिशव्या पुरल्या पाहिजेत, कारण गेल्या टायमाला डीमार्टचं सामान मी खूप कमी भरलं होतं, खूपच कमी। ह्या वेळेला मला थोडं एक्सेस भरावं लागणार आहे। तर त्याच्यामुळे मग मी वडापावचं कॅन्सल केलं, फक्त आयांशपुरता वडापाव केला। मग मी म्हटली चला घरामध्ये हे आहे फ्लावर आहे, वटाणे घेऊया, थोडीशी गाजर घेऊया, थोडंसं बीट घेऊया आणि कॅप्सिकम घेऊया। तर मी थोडं असं करून 15 रुपयाचं टोटल घेऊन आली होती आणि ते सगळ्या भाज्या मी कट करून मी कुकरला लावलेल्या आहेत। आणि ही मी सकाळी भाजी साफ केली होती, विचार केला होता की आत्ता येऊन ही भाजी करणार, कारण मग ती खराब होऊन जाईल। परवाच्या दिवशी आणली होती, सकाळी साफ केली आणि आत्ता विचार होता की माझं करायचं, पण ते सुद्धा झालं नाही। म्हणून मी पुन्हा त्याला असं उघडून बघते की व्यवस्थित ती खराब वगैरे नाही झाली ना, जर एखाद दुसरं त्याचं पान कुठे खराब झालं असेल तर आपण काढू शकतो, नाही तर काय एका ह्याच्यामुळे ना भरपूर अशी खराब व्हायचे त्यांचे चान्सेस असतात। म्हणून तर मग इथे मी भाजीसाठी कुकर लावून घेतली होती आणि पहिल्यांदा मी बीट गाजर असं टाकते, कारण मी ह्याच्या अगोदर बनवायचे फक्त कॅप्सिकम, फ्लावर, बटाटा आणि वटाणा ह्याच्या व्यतिरिक्त मी पावभाजीमध्ये टाकत नव्हती। पण मी आता हल्ली ना इन्स्टावरती फूड्सचे रिलेटेड व्हिडिओ बघते ना, तर त्याच्यामध्ये पावभाजी म्हणा खूप साऱ्या गोष्टी लहान मुलांसाठी इन्स्टंट नाश्ता वगैरे ते हे खूप बघते ना,
त्यामुळे मग विचार केला की चला आपण पावभाजी जी आपल्याला आवडते, मी बनवते पण खूप अप्रतिम, तर बीट आणि गाजरं टाकूया, म्हणजे त्याच्यामध्ये कलर पण छान येईल, टेक्स्चर पण छान येईल आणि बघायला सुंदर लागेल आणि उलट त्याहून ती हेल्दी बनेल असं. म्हणून मग मी इथे पटकन कांदा वगैरे चिरून घेतला, एक अख्खा मोठा कांदा चिरून घेतला, टोमॅटो इथे बारीक करून घेते आणि सगळ्यात खुश जास्त माहिती आहे का, कारण 1 किलो लसूण 1 किलो 100 रुपये झाले आहेत, त्याच्यामुळे मी ते खूप, कारण आता म्हणजे डाळीत भाज्यात खूप सारा लसूण पडेल, कारण खूप स्वस्त झाले आहेत आणि मी अर्धा किलो घेऊन आली होती 50 रुपयाचे, त्याच्यामुळे खूप मला त्या गोष्टीचा फार आनंद. मुळात म्हणजे की जेव्हा भाज्या वगैरे स्वस्त होतात, म्हणजे खाण्यापिण्याचे जेव्हा दर कमी होतात ना, तर तेव्हा मी खूप आनंदी होते की चला आता कुठेतरी म्हणजे आपण व्यवस्थित हे करू शकतो. नाही तर मग काय डाळीमध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 1 लसणाची पाकळी टाकून मोकळी व्हायची, पण आता नाही, आता 4-4 5-5 वगैरे टाकू शकतो. तर माझी पावभाजीची थोडीफार तयारी झाली होती. आयंशला बसलं होतं मी अभ्यासासाठी आणि त्याचं असं गरगर गरगर फिरवणं चालू होतं बॅगला आणि मला म्हणतो, मम्मा मी दाखवते ना तुला माझा अभ्यास काय, माझा होमवर्क काय. तर हा बघा, हा माझा आयंशचा आहे होमवर्क आणि त्याने स्कूलमध्ये केलेले जे काही ॲक्टिव्हिटी होते ते मला दाखवत होता की हे बघा, आणि तो मी त्याला शिकवत नाही आहे, तो मला शिकवतो. म्हणतो ये तुम्हारा है बुक, मैं दिखाऊ कौन सा क्या करना है, आपको ये करना है. मला तो म्हणतो, मम्मा ये करायचं आहे तुला, हे करायचे, ओके मी सांगतो ते ऐक, असं त्याचं चालू होतं. तर मी त्याला शिकवत नाही, तो मला शिकवतो आहे. तर म्हणतो नाही मी तुला सांगतो, हे केलेले आहेत मी ॲक्टिव्हिटी, असं त्याचं चालू होतं. मग म्हटली चला आता व्हिडिओ पण मग त्याच्यासोबत बघत स्वयंपाक करत, व्हिडिओ करत आणि त्याचासुद्धा अभ्यासाकडे थोडं लक्ष देत करूया, कारण मागचे दिवस खूप काही गोष्टी अशा झाल्या होत्या की खूप ताण येऊन जातो डोक्यामध्ये, की खूप गोष्टी असतात डोक्यात, फायनान्शियल कसं मॅनेज करायचं, घरचं काम, मुलाचं. आता मुलगा मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी असू दे, त्याच्यासोबत बोलणं असू दे, त्याच्यासोबत कम्युनिकेट करणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. आणि एक तुम्हाला किस्सा मी सांगते घडलेला, कारण मला त्या गोष्टीची फार आता भीती वाटायला लागलेली आहे. तर मला वाटतं 7-8 दिवसापूर्वी मी ट्रेनमध्ये होती आणि त्या ट्रेनमध्ये ना एक मुलगा होता, म्हणजे खूप नॉर्मल होता की म्हणजे कसं ॲबनॉर्मल ते मलासुद्धा कळलं नाही, आणि खूप वेल एज्युकेटेड माणसं होती ती, म्हणजे ती लेडी होती, तर त्या मुलाची आई, आणि तो वेगळ्या मेंटॅलिटीमध्ये म्हणजे चालू होता की ट्रेनमधून उडी मारू का, मला सोड मला जायचं आहे, किंवा मला जायचं आहे, उडी मारतो, प्लॅटफॉर्मवरती उडी मारतो, ट्रेन पण प्लॅटफॉर्मवरती होती त्याच्या अगोदरसुद्धा उडी मारतो आहे, ती त्याला पकडती आहे. खूप काही गोष्टी बघायला मिळालं आणि ते पिक्चर बघून मी खूप अशी थोडी हादरली की नाही, आपण मुलाकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊन जाईल या अशा गोष्टींमुळे, किंवा मुलांसोबत आपण कम्युनिकेट केलं नाही, संवाद नाही साधला, तर मग मुलांवरती परिणाम होऊ शकतात, किंवा काही गोष्टी होऊ शकतात. त्या मुलामध्ये काही फॉल्ट होता, कारण दिसायला खूप चांगला होता, म्हणजे एकदम व्यवस्थित होता, त्याला काही झालं आहे किंवा काय झालं असं अजिबात वाटत नव्हतं. तर ती भीती माझ्या आता मनात एकदम राहिली की आपण आपलं करिअर म्हणा किंवा आपल्या जॉबसाठी आपण मुलांना डे केअरमध्ये ठेवतो आणि मुलाकडे दिवसभर ती लोकं तिथे असतात, आई वडिलांसाठी ती लोकं वेट करत असतात. मी माझ्या आयांचं सांगतो, कारण तो संध्याकाळचा वेट करत असतो, इवन तो जातो तेव्हा वाट बघत असतो की मम्मा आली का, डॅडी आला का. तर हे पिक्चर जेव्हा मला बघायला मिळतं ना, तेव्हा असं वाटतं की नाही, आपण आपल्या मुलांना जर दिवसभर आपण वेळ देत नाही तर संध्याकाळचा पुरेपूर त्यांना वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे का, किंवा खूप कम्युनिकेट जेव्हा आपण होतो तेव्हा ती लोकं जे काही असं ते बोलतात की बाबा मला, म्हणून मी आजकाल ना त्याच्यासोबत खूप संवाद साधते, खूप बोलते की आयुष तुझा फ्रेंड कोण, तुझं फ्रेंड्सचं नाव काय, तुझ्या व्हॅनमध्ये कोण कोण फ्रेंड्स येतात, तुझ्या बिल्डिंगमध्ये कोण फ्रेंड्स आहेत, तुझ्या टीचरचं नाव काय, टीचर काय घेते, स्कूलमध्ये गेल्यावरती तुमचं सुरुवात कसं होतं. मग तो बोलतो मम्मा माझं जनगणमनापासून स्टार्ट होतं. जेव्हा मी त्याच्याशी बोलायला लागली, खूप काही गोष्टी आय टू आय कॉन्टॅक्ट करून त्याच्याशी मी संवाद साधायला लागली, तेव्हा तो जाऊन कुठे एकदम फ्री व्हायला लागला, बोलायला लागला. नाही तर पहिलं काय फार हट्ट करायचा, लोळायचा, जिद्दपणा, ह्या सगळ्या गोष्टी मला ह्याची खूप भीती वाटायला लागली होती. आणि ते जेव्हा मी ट्रेनमधला इन्सिडेंट्स बघितला ना, तेव्हा तर मला अजूनच भीती वाटायला लागली आणि म्हटली नाही, आपल्याला महत्त्वाचं आपलं मूल आहे आणि आपलं जॉब आहे आणि त्याच्यानंतर हे यूट्यूबचं वगैरे आहे. कारण यूट्यूबच्या ह्याच्यामुळे व्ह्यूज नाही पडत किंवा सबस्क्रायबर कमी असतात, त्या नादामध्ये मग मी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे कंटिन्युअसली टाकत होती आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीचा मलाही त्रास होत होता. इवन त्याचा इम्पॅक्ट खूप ठिकाणी पडत होता जो की निगेटिव्ह आहे. म्हणून मग मी
फक्त विचार केला की एक फुल व्लॉग आपण फक्त टाकायचे, कारण 17 ठिकाणी आपण पाय देत गेलो तर कुठलंही आपला बॅलन्स होणार नाही आहे. त्याच्यामुळे एका ठिकाणी उभे राहा आणि तिथे आपण व्यवस्थित हे करूया. म्हणून मग मी फुल व्लॉग स्टार्ट करायचं सुरुवात केली. कंटेंट खूप सारे आहेत माझ्याकडे आणि मिनी व्लॉग टाकायचं म्हणजे ते रोज टाकावं लागणार आणि डोक्यात हे असं हे करायचं ते करायचं ते करायचं. पण फुल व्लॉग वगैरे असेल तर त्याने कसं अर्निंग पण स्टार्ट आहे माझी, तर तिथे पण रेव्हेन्यू वगैरे स्टार्ट होतील माझे. आणि मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होती कारण मला सबस्क्रायबर गेन करायचे होते, लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी. पण तोही मी प्रयत्न करून बघितला. मग म्हटली चला ठीक आहे, तर जसं रेग्युलर वगैरे चालतं तसं द्यावं आपण, जसं आपले फुल व्लॉग्स येतात तसेच द्यावे, मग जेणेकरून मला मग आयांशकडेही लक्ष देता येईल. कारण फुल व्लॉग्स हे माझे आठवड्यातून अल्टरनेट डेज असतात आणि मी मिनी व्लॉग हे डेली टाकत होती. त्याच्यामुळे हा कदाचित त्याच्यावर म्हणजे मला ताण येण्याचा मेन असू शकतं. म्हणून आता मी कितपत काय बोलली तुमच्यापर्यंत, कारण माझ्याकडे शब्दांचा भंडार वगैरे नाही आहे. जे मला फील झालं मी ते तुमच्यासोबत डिस्कस केलं आणि ते फार गरजेचं होतं मला, म्हणजे बोलणं, बाहेर काढणं. आणि खूप जणींचे वगैरे मेसेज येतात, त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत असेल की मी वगैरे यूट्यूब कधी अधेमध्ये करते. नाही, खूप साऱ्या गोष्टी घडत असतात 10 मिनटाच्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त बघण्यासाठी. तर आता इथे पावभाजी वगैरे सगळं झालं होतं, फोडणी वगैरे छान दिली आणि मस्त पावभाजीचा जो कलर होता ना अप्रतिम येत होता. आणि सोबत मग मी त्या आयांसाठी वडापाव करून मोकळी झाली होती. नेमकेच केले होते मी वडे, 3च वडे केले होते जेणेकरून तो खाईल. आणि त्याच्यानंतर त्याला मी भरवून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी पाव गरम करते आहे. आणि बटर वगैरे माझं वाटतं गेल्या महिन्यातला बटर असेल हा, त्याच्यामुळे ह्या महिन्यात मी डीमार्टला काही आला नव्हता, मग तो पण होता, तोही मला यूज करायचा होता. म्हणून मग मी आज सगळंच निमित्त झालं की चला पावभाजी आपण करूया. आणि मस्त झाली होती एवढी, म्हणजे त्याचा कलर तुम्ही बघू शकता केवढं भारी कलर झाला आहे, मस्त असा. आणि बघूनच म्हणजे तोंडाला पाणी. आणि पावभाजी म्हणजे ऑल टाईम माझी फेवरेट, ती कधी अशी होणारच नाही. तरी ते मी वाढून घेतली, त्याच्यानंतर कांदा आणि वगैरे त्यामध्ये टाकला. आणि ह्याच्यात वाटाणे वरून टाकायचं हे कारण ते ना दिसायला आणि खाताना जेव्हा ते लागतात ना दाताखाली ते खूप छान लागतात. इवन वरून टाकले ना ते दिसायला खूप सुंदर वाटतात, प्रचंड. आय होप तुम्हाला हा माझा व्लॉग किंवा मी काही जे काही गोष्टी शेअर केलेल्या असेल ते तुम्हाला खरंच आवडल्या असेल तर नक्की फॉलो करा. आता मिनी व्लॉग कमी येतील पण फुल व्लॉग माझे अल्टरनेट डेज हे नक्की म्हणजे नक्की येतील. कारण मी पण खूप एक्सायटेड आहे. 1 वर्ष झालं मला घर घेऊन आणि ते पण तुमच्यासोबत टूर वगैरे शेअर करायचे, खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. पावभाजी एवढी अप्रतिम झाली, एवढी छान झाली की मला ते अजिबात राहत नाही आहे. आणि किचन वगैरे मला सगळं क्लीन करायचं आहे. आणि पहिल्यांदा मी अशी पावभाजी बनवली आणि खूप अप्रतिम झाली होती. ते खाऊन घेते म्हटली, व्हिडिओ पण एंड करायचा बाकी होता. आणि आता माझे व्हिडिओ रेग्युलर स्टार्ट होतील 1 दिवस आड करून, कारण मी ते मनाशी असं हे केलं आहे की नाही ते करायचंच आहे आपल्याला. त्याच्यामुळे भरपूर सारे व्हिडिओज आहेत, भरपूर सारे कॉन्टेंट सुचत आहेत करण्यासाठी. वेळेच्या अभावी, घरच्या कामांच्या अभावी, आयांच्याकडे जास्त बघण्याचा माझा एक कल तिकडे एक चालला आहे. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्यातून माझे छंद पण तुमच्यापर्यंत, म्हणजे मला जी गोष्टी आवडतात पहिल्यापासून व्हिडिओ बनवायचे, अजून काही गोष्टी आहेत त्या तिकडे पण मला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे मिनी व्लॉग करते मी, पण ते जसं जमतील तसे करते, पण मी फुल व्लॉग सोडणार नाही आहे. तर त्यासाठी म्हटली चला करूया आपण, कारण खूप जणींचे एवढे मेसेज वगैरे मला येतात ना, त्याच्यावरून समजतं की खरंच आपण जे व्हिडिओमध्ये दाखवते ते खूप लोकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आणि एवढे छान छान मेसेज कमेंट करत आहेत, तर तिथे मला कुठेतरी दुखवायचं नाही आहे. त्याच्यामुळे मला वेळ काढून तुमच्यापर्यंत माझा जो डेली प्रवास आहे, जे माझे व्लॉग थ्रू मी जे तुमच्यासोबत शेअर करते ते खूप जणांना आवडतं, तर तोच प्रयत्न मी चालू ठेवणार आहे. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू छानशा वेळेस. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, इवडला ना अजिबात दुखावू नका. तुम्हाला जे हवं ते करा. बाय.